महाराष्ट्र दिनी पुण्याच्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर 65 वर्षीय नराधम भीमराव कांबळे याने अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. या अत्यंत संवेदनशील खटल्याची सुनावणी पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात जलद गती पद्धतीने पूर्ण झाली असून 25 जून 2026 रोजी न्यायालयानं आरोपीला सर्व कलमांखालील दोषी घोषित केलाय. याच घटनेबद्दलचा निकाल आणि शिक्षा 29 जून रोजी होणार आहे, याबद्दल न्यायालयानं सांगितलंय. म्हणूनच आजच्या या सुनावणीमध्ये कोर्टात नक्की काय घडलं, संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या या नसरापूर प्रकरणातील अत्याचाराची घटना नेमकी काय होती, न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर 29 जूनला होणाऱ्या अंतिम निकालात या नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा होणार का, या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं जाणून घेऊया आताच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या नसरापूर या शांत आणि ऐतिहासिक महत्वाच्या परिसरात 1 मे 2026 रोजी म्हणजे संपूर्ण राज्य महाराष्ट्र दिन साजरा करत असताना एक अशी अमानुष घटना घडली ज्यानं मानवतेला काळीमा फासला. अवघ्या 3.5 वर्षांची एक निष्पाप चिमुरडी जी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आणि आपल्या आजी आजोबांसोबत वेळ घालवण्यासाठी नसरापूर इथं आली होती, ती या नराधमाच्या विकृत मानसिकतेची बळी ठरली. 65 वर्षांच्या भीमराव प्रभाकर कांबळे या नराधमानं अत्यंत क्रूरपणे त्या बालिकेचा गैरफायदा घेतला. त्यानं या चिमुरडीला गाईचं वासरू दाखवतो आणि खाऊ देतो असं खोटं आमिष दाखवून आणि तिला फूस लावून परिसरातील एका निर्जन आणि बंदिस्त गोट्याकडे नेलं आणि नंतर त्या नराधमाने तिच्यावर तब्बल 39 मिनिटं अमानुष अत्याचार केला. त्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीच्या अंतिम अहवालात समोर आलं की या अत्यंत क्रूर घटनेदरम्यान त्या बालिकेच्या शरीरावर तब्बल 18 गंभीर जखमा झाल्या होत्या, ज्या तिच्यासोबत घडलेल्या अत्याचाराची भीषणता दर्शवत होत्या. त्यानंतर या नराधमानं ही घटना कोणासमोर उघड होऊ नये म्हणून तिचा गळा दाबून अत्यंत निर्घृणपणे खून केला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्यानं पुरावा नष्ट करण्याच्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूनं तिचा मृतदेह गोट्यातील शेणाच्या खड्ड्यात ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला आणि तो तिथून पसार झाला. त्यानंतर मंडळी, मुलगी अचानक दिसेनाशी झाल्यामुळे तिच्या कुटुंबियांची आणि आजीची घालमेल सुरू झाली. त्यांनी परिसरात सगळीकडे शोध घेतला, परंतु ती कुठेच सापडली नाही. अखेर संशय बळावल्यानं परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तिथेच या तपासाला मुख्य दिशा मिळाली. त्या फुटेजमध्ये ती निष्पाप मुलगी आरोपी भीमराव कांबळेच्या मागे जाताना स्पष्टपणे दिसत होती. परंतु काही वेळानंतर तो नराधम तिथून एकटाच परतताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. अत्यंत महत्वाच्या पुराव्या आधारे पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिसांनी वेगानं चक्र फिरवली आणि अवघ्या 1 तासाच्या आत आरोपी भीमराव कांबळेला बेड्या ठोकल्या. म्हणजे ही घटना अत्यंत संवेदनशील असल्यानं पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या थेट मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार आणि त्यांच्या SIT पथकानं अहोरात्र काम केलं. त्यांनी या गुन्ह्याशी संबंधित सगळे पुरावे गोळा करून अवघ्या 16 दिवसांच्या आत न्यायालयासमोर तब्बल 1100 पेक्षा जास्त पानांचं दोषारोपपत्र सादर केलं. त्यानंतर या खटल्याची सुनावणी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांच्या न्यायालयात जलदगती पद्धतीनं सुरू झाली. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर, ॲडव्होकेट सुरेश गायकवाड आणि ॲडव्होकेट प्रथमेश शिंगणे यांनी अत्यंत भक्कम कायदेशीर बाजू मांडली. अवघ्या 55 दिवसांच्या विक्रमी वेळेत या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात आली, ज्यामध्ये न्यायालयाने 55 साक्षीदार तपासले आणि 355हून अधिक कागदोपत्री पुरावे पडताळून पाहिले. म्हणजे 25 जून रोजी 2026 रोजी या खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात गंभीर वातावरण पाहायला मिळालं. विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी खटल्याचा निकालाची सुरुवात करताना 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. न्यायाधीशांनी त्याला अत्यंत गंभीर स्वरात विचारलं की तू तो प्रसंग आठव आणि तूच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे, फाशीची की जन्मठेपेची. या थेट आणि अनपेक्षित प्रश्नानं न्यायालयात उपस्थित सर्वच जण अवाक झाले. त्यानंतर न्यायाधीशांच्या या प्रश्नावर स्वतःचा बचाव करण्यासाठी आरोपी कांबळे याने एक खोटा आणि पूर्वनियोजित बनाव रचण्याचा प्रयत्न केला. तो न्यायालयात हात जोडून म्हणाला की त्या दिवशी मी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. चालताना अचानक माझा पाय घसरला आणि मी पडलो. माझ्यासोबत ती मुलगीही पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. ती रडू लागल्यामुळे मी फक्त तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. नराधमाने हा खोटा बनाव सांगितल्यानंतर विशेष न्यायाधीशांनी तो तात्काळ फेटाळून लावला
न्यायाधीश साळुंके यांनी त्याला अत्यंत कडक शब्दात सुनावलं की आता तू जे सांगत आहेस तो इतिहास झालाय. वैज्ञानिक, वैद्यकीय आणि परिस्थितीबद्दल पुराव्यांच्या आधारे तुझ्यावरील गंभीर गुन्हा न्यायालयात पूर्णपणे सिद्ध झालाय. त्यामुळे आता फक्त तुला शिक्षा काय होणार हेच ठरवायचं आहे. न्यायालयाच्या या चोख उत्तरानंतर आरोपी पूर्णपणे निरुत्तर झाला आणि त्यानं शर्मेनं खाली मान घातली. मंडळी, सरकारी पक्षानं आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी न्यायालयात वैज्ञानिक पुराव्यांची भक्कम साखळी उभी केली होती. आरोपीच्या वकिलांनी असा युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला होता की आरोपी हा 65 वर्षांचा वृद्ध असून तो अशी लैंगिक क्रिया करण्यास अक्षम आहे. परंतु सरकारी पक्षाने हा दावा खोडून काढण्यासाठी न्यायालयात आरोपीचा अधिकृत पोटेन्सी रिपोर्ट म्हणजेच लैंगिक कार्यक्षमता अहवाल सादर केला. हा वैद्यकीय अहवाल दाखवत न्यायाधीशांनी स्पष्ट केलं की आरोपी शारीरिकदृष्ट्या हे कृत्य करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या व्यतिरिक्त पीडितेच्या शरीरावरून मिळालेले वैज्ञानिक नमुने आणि घटनास्थळावरील पुरावे थेट आरोपीच्या DNA रिपोर्टशी तंतोतंत जुळले. त्यामुळे आरोपीच्या बचावाचे सगळेच मार्ग बंद झाले. सुरुवातीला आरोपीने सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती स्वतः नसल्याचा दावा केला होता, परंतु न्यायालयाने इन कॅमेरा म्हणजेच बंद दाराआड झालेल्या सुनावणीत ते फुटेज झूम करून दाखवल्यानंतर त्याला आपली चूक मान्य करावी लागली. न्यायालयाच्या नोंदीनुसार आरोपीची आधीची पार्श्वभूमी अत्यंत खालच्या थराची असून 2015 मध्येही त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत अशाच प्रकारचा गंभीर गुन्हा दाखल झालेला होता. त्याच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीचा विचार करून न्यायालयानं स्पष्ट नमूद केलं की हा आरोपी आता सुधारण्याच्या पलीकडे गेलाय. त्यानंतर मंडळी, सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात अंतिम युक्तिवाद करताना अत्यंत आक्रमकपणे सांगितलं की आरोपीला स्वतःच्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाहीये. त्याने एका लहान मुलीच्या विश्वासाचा घात करून तिच्यावर अमानुष अत्याचार केलाय. समाजात महिला आणि मुलींना सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी आणि सामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास टिकून राहण्यासाठी या गुन्हेगाराला केवळ आणि केवळ मृत्यूदंडाची म्हणजेच फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. त्यानंतर न्यायालयानं या सगळ्या बाजूंचा युक्तिवाद, पुरावे आणि कायदेशीर कलम लक्षात घेऊन आरोपी भीमराव कांबळे याला भारतीय दंडविधान आणि पोक्सो कायद्याच्या सर्व कलमांखाली दोषी घोषित केलाय. या गुन्ह्यातील गांभीर्य पाहता 2 मुख्य कलमांखाली थेट मृत्यूदंडाची तरतूद आहे, तर एका कलमाखाली आजन्म जन्मठेपेची तरतूद आहे. न्यायालयानं सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपला अंतिम निर्णय राखून ठेवला असून 29 जून 2026 रोजी आरोपी भीमराव कांबळे याला दिल्या जाणाऱ्या शिक्षेची घोषणा केली जाणार आहे. त्यासोबत मुलीच्या वडिलांकडून आणि संपूर्ण समाजाकडून या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी याबद्दल न्यायालयाकडे मागणी केली आहे. त्यामुळे या नराधमाला होणाऱ्या शिक्षेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बाकी मंडळी, नसरापूरच्या या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.